नमस्कार. हा लेख मी यशोवाणी दिवाळी अंक 2024साठी वाचत आहे. माझं नाव मीना पटवर्धन. लेखाचं शीर्षक आहे कला प्रवास. मी कोणी मोठी कलाकार नाही. कलेच्या क्षेत्रातील माझा प्रवास खूप उशिरा सेकंड इनिंगमध्ये सुरू झाला. हा खरं म्हणजे मुक्त संचार आहे. ही एक आनंद यात्रा आहे. कुठलीही बंधनं नाहीत. कुठे जायचे माहीत नाही. सहप्रवासीही आपल्याच नादात असतात. फक्त अनुभव गोळा करत जायचं. जिथे थांबावं असं वाटेल तिथे हवा तेवढा वेळ थांबावं. बदल हवासा वाटला की पुढे जायचं. काही साध्य करायचंच असेल तर ते म्हणजे निव्वळ आनंद. शाळेत असताना सगळेच विषय आवडायचे, पण गणित, संस्कृत आणि चित्रकला हे जास्त आवडायचे. गणित संस्कृतमध्ये खूप मार्क्स मिळतात, पण मला चित्रकलेतही खूप मार्क्स मिळायचे. निसर्गचित्र, रांगोळी यात बक्षिसेही मिळाली. चाकोरीप्रमाणे एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट ह्या परीक्षाही झाल्या. त्यानंतर मात्र मी गणित या विषयात शिक्षण घेतले. चित्रकला मागेच पडली. किरकोळ फॅब्रिक पेंटिंग, क्राफ्ट वगैरे करत असे. लहानपणी माझी आई माझे कपडे शिवत असे. एकदा तिला माझा स्कर्ट शिवायला वेळ मिळेना. मग मीच धाडस केले आणि मला जमले की. मग 9वीत असल्यापासून मी माझे कपडे स्वतः शिवायला लागले. शाळेतल्या शिवणकाम ह्या विषयाचा उपयोग झाला. चांगले जमायला लागले. कपडे घरी शिवलेत यावर कोणी विश्वास ठेवत नाही. ही माझी कला मला खूप आनंद देते. शिवाय पैसे वाचतात. बालवाडीसाठी युनिफॉर्म शिवायचे कॉन्ट्रॅक्टही मी 3 वर्ष घेतले. शिवाय पिशव्या, गोधड्या अनेक गोष्टी शिवते. लॉकडाऊनमध्ये मी 100 मास्क शिवून वाटले. माझा नातू आणि माझ्यातला एक छान काळ मला या छंदानेच मिळाला. नातवाने फरमाईश करावी आणि मी त्याला ते कापडाचं खेळणं बनवून द्यावं असा उद्योग चाले. मगर, मांजर, पिकाचू, डायनोसोर, कासव, कॅटरपिलर अशी अनेक खेळणी बनवली. पुढे पुढे तो चित्र काढून द्यायचा आणि मी कापड, कापूस, रंग वापरून ते बनवून द्यायचे. कापूस भरण्याचा उद्योग तर आम्ही दोघांनी एन्जॉय केला. आजीला मशीनवर काही शिवता येते असा त्याला विश्वास होता. आता 3-4 वर्षांच्या गॅपनंतर ही कला परत उपयोगास येते आहे. मागील 2 वर्ष मी आमच्या सोसायटीतल्या गणपती उत्सव देखाव्यासाठी बाहुल्यांचे कपडे शिवले. दरवर्षी 500-600 कपडे शिवले. आम्हाला दोन्ही वर्ष 4-5 बक्षिसं मिळाली, तीही पहिल्या नंबरची. मधली अनेक वर्ष मी गणिताच्या शिकवण्या घेत असे. तेही माझे खूप आवडते काम. संसाराच्या व्यापात वयाची 60 वर्षे कशी संपली कळलेच नाही. आता सगळ्या जबाबदाऱ्या पूर्ण झाल्या आणि मनाने उचल खाल्ली नवीन काही करण्यासाठी. लहान मुलांच्या गोष्टीचे पुस्तक लिहिले. परत चित्रकलेचा अभ्यास सुरू केला. त्याच सुमारास मी यशोवाणीशीही जोडली गेले आणि माझे वाचनाचे काम आणि चित्रकला या दोन्ही आनंददायी गोष्टी सुरू झाल्या. वाचनाचे जमले, पण चित्रकलेचे म्हणावे तसे जमेना. 5-6 महिने क्लासलाही गेले, पण यश येईना. जाऊ दे, आता सोडून द्यावं असा विचार मनात येत होता. आणि अचानक एक टर्निंग पॉईंट आला. वॉटर कलर आणि वारली पेंटिंग दोन्ही सुरू झाले. बाप्पाचीच कृपा आहे. एकदा मी पेंटिंगचे साहित्य खरेदी करत होते तेव्हा मला एक मीरा नावाची नवीन मैत्रीण भेटली. तिलाही शिकायचे होते. तिने मला विचारले की तुला पुस्तकावरून शिकता येते का? तिला ते जमत नव्हते. मी हो म्हटल्यावर तिने सांगितले की तिच्याकडे सुंदर पुस्तकं आहेत. मग काय, आम्हाला नवीन दालनच खुलं झालं. आम्ही दोघींनी वर्षभर खूप एन्जॉय केलं आणि प्रगतीही चांगली झाली. याच सुमारास मला एक ग्रुप सापडला. हौशी आणि व्यावसायिक चित्रकार एकत्र असा. हौशी कलाकारांना मार्गदर्शनही असायचे त्यात. वर्षातून एकदा गणपती उत्सवात मी पुणे फेस्टिवलमध्ये प्रदर्शनात आपल्याला 1-2 पेंटिंग्स ठेवता येतात. मोठे कलाकार असलेले पाहुणे प्रतिक्रिया देतात, त्यामुळे आपल्या प्रगतीचा अंदाज येतो. या पाहुण्यांची
चित्रकला, शिल्पकला यातील प्रात्यक्षिकेही बघायला मिळतात. स्पर्धाही असते. इथेच आलेले पाहुणे चव्हाण सर त्यांच्याकडे मार्गदर्शनासाठी गेले असताना त्यांनी कौतुक केले. 5 वर्षात खूप छान प्रगती केली आहे, तेव्हा प्रदर्शनात भाग घ्यायला हरकत नाही असे सांगितले. त्यामुळे सुरुवात केल्यापासून 6 वर्षांनी मी माझी 14 पेंटिंग्स प्रदर्शनात ठेवली. रिस्पॉन्सही चांगला होता. ही सगळी आनंद यात्राच नाही का? आणखी एक गोष्ट म्हणजे मी वारली पेंटिंग शिकले. मला तेही आवडले. छोट्या छोट्या गोष्टी करत होते, पण माझ्या मैत्रिणीच्या मुलाच्या कॉफी हाऊसची 50 फूट बाय 6 फूट भिंत त्याला वारली पेंटिंग करून हवी होती. मी प्रयत्न करून बघायचं ठरवलं आणि प्रवीण नावाच्या मुलाच्या मदतीने 15 दिवसात काम पूर्ण केलं. अप्रतिम झालं ते. मला किती आनंद झाला असेल. याशिवाय 1 स्ट्रोक पेंटिंग शिकले. ते तर अद्भुत आहे. बघता बघता विविध रंगांचं सुंदर चित्र तयार होतं. इतकं साधं आहे तरी ते रंगांशी खेळणंच होतं. 2 वेळा मी प्रात्यक्षिकेही दाखवली. लोकांच्या प्रतिक्रिया छान होत्या. हे सर्व मी जमेल तेव्हा शिकवते आणि विद्यार्थ्यांना ते जमल्यावर खूप समाधान मिळते. आमच्या वाङ्मय मंडळाच्या वार्षिकाचे मुखपृष्ठही मी 3 वेळा बनवले आहे. कुठल्याही प्रवासात अडथळे येतात तसे इथेही आले. कधी इतरांनी निर्माण केले, कधी स्वतःच्या मर्यादा होत्या. पण आपण फुलं वेचायची आणि काटे बाजूला ठेवायचे ठरवले आहे ना, यापेक्षा घरच्यांचे सहकार्य हा महत्त्वाचा भाग. माझ्या नातवामध्ये हा कलेचा गुण आहे ही सर्वात आनंदाची गोष्ट. असा हा माझा प्रवास असाच चालू राहू दे. नवनवीन गोष्टी करता येऊ दे हीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे. हा माझा कलेचा प्रवास झाला. पण कुठल्याही गोष्टीचा छंद जोपासायचा असेल, मग ते गाणे असो, पाठांतर असो, अंकांशी खेळणे असो, शिल्पकला असो किंवा स्वयंपाक असो, त्यातील आनंद लुटण्याची क्रिया हाच खरा प्रवास असतो. प्रत्येकाची आवड निराळी, प्रत्येकाचा प्रवास निराळा. चला तर मग आपण आपला प्रवास आनंदाने करूया.